आम्रपाली महिला मंडळाच्या माध्यमातून रबाले येथे विराट महिला स्नेहसंमेलन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। आम्रपाली महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयताई उघाडे व जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कुमार अमोल उघाडे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी महिलांना तज्ञ व सुज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता सालाबादप्रमाणे आम्रपाली महिला मंडळातर्फे रबाले आंबेडकर नगर येथील सिद्धार्थ चौकात विराट महिला स्नेहसंमेलन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच कार्यक्रमाची सांस्कृतिक शोभा वाढविण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते। या प्रसंगी नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, आरपीआयचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्धराम ओळ, भाजपा युवा नेते वैभव नाईक, शिवसेना युवा नेते ममित चौगुले, पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी, समाजसेविका मंगलाताई खडसे व इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। ताई उघाडे यांनी हा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी नागरिकांमध्ये ज्या असणाऱ्या जे काही नागरिक सुखसुविधा आहेत, या सुविधा पुरवण्यासाठी इथला स्थानिक नगरसेवक अपूर्ण पडलेला कमी पडलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की उघाडे ताईकडे कुठलं सुद्धा पद नसताना या ठिकाणी गेले 5 वर्ष नागरिकांच्या सेवेत आहे। नागरिकांनी या ठिकाणी मन बनवलेलं आहे, एक इच्छा प्रदर्शित केलेली आहे की या ठिकाणी उघाडे ताईंना जर निवडून दिलं तर या ठिकाणी नक्कीच नागरिकांच्या सगळ्या समस्या सुटल्या जातील। धन्यवाद। या ठिकाणी विजया उघाडे यांनी महिलांच्या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून अनेक जाती धर्माच्या महिलांना एकत्र करून महिलांमधला स्नेह, महिलांमधली मैत्री या ठिकाणी वाढावी यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे। खऱ्या अर्थाने महिलांना जागृत करणं, पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना घेऊन जाणं आणि खऱ्या अर्थाने माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची बांधिलकी ठेवून महिलांना त्यांचे विचार जे आहेत ते त्यांच्यावर पोहोचण्याचं एक महत्त्वाचं काम या ठिकाणी करतायत। आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आम्रपाली महिला मंडळाच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ, महिला मेळावा असतो। प्रत्येक वर्षीच आमचा कार्यक्रम असतो, कारण महिला बचत गट आहेत। आम्रपाली महिला मंडळाच्या अंतर्गताखाली 50 महिला बचत गट असल्यामुळे आमच्या महिलांचा हळदी कुंकू याच्यामध्ये सौभाग्याचे लेणं आनंद असतो आम्हाला, म्हणून आम्ही प्रत्येक वर्षाला हा आनंद लुटत असतो। मी खरं सांगू इच्छिते की मी पहिल्यापासून राजकारण करते, समाजसेवा, राजकारण 20% असेल पण समाजसेवा 80% करत असते मी। आपल्या नवी मुंबई सगळ्याच पक्षाला माहिती आहे आणि सध्या तर मी काँग्रेस पक्षामध्येच म्हणजे राजीनामा दिलेला नाही, परंतु माझे जे महिला आहेत आपल्या आम्रपाली महिला मंडळाच्या अंतर्गताखाली मला मानणारा वर्ग आहे, महिला असतील, पुरुष असतील, सगळे लोक माझ्या प्रभागामधले जे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्या लोकांना काय वाटतं आणि त्यांच्यासाठी मला मग कुठल्याही पक्षाचं योग्य वाटेल आणि त्यांचा सपोर्ट असेल तिथं नक्कीच मी तिकीट घेईल आणि इलेक्शन लढवेल। आजचा कार्यक्रम हा तसा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने ठेवलेला नव्हता, हा एक मंडळाच्या वतीने आणि एक समाजसेवा, कारण आम्ही पूर्वीपासून समाजसेवाच करत आलेलो आहोत आणि हा कार्यक्रम सुद्धा कोणत्याही राजकीय दृष्टीने नव्हे तर हा समाजसेवेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेला होता। अनेक स्त्रियांचा एक कुठेतरी हक्क आणि त्यांना काहीतरी मार्गदर्शन व्हावं त्यासाठी विविध पक्षातील सर्व नेत्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि जवळजवळ आपण पाहिलं हजारो महिलांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। जनताच्या समोर, लोकांच्या समोर आम्ही जर निवडून कदाचित आलो तर आम्ही ती कामं करू जी जनतेला हवी आहेत, कारण या ठिकाणी आपण प्रभागातली कामं बघितली तर ती जनतेला जी हवी आहेत ती नाही झाली, जी स्वतःला हवी आहेत ती झाली, एकाधिकारशाहीची कामं झाली आणि आम्ही
वॉटर गटर मीटर याच्या पलीकडे जाऊन सुद्धा लोकांसाठी विविध योजना राबवू आणि त्यांच्यासाठी आम्ही वाटेल ते, कारण त्यांच्या प्रत्येक आमचा असा प्लॅनिंग आहे या प्रभागासाठी, एक घर एक नोकरी ही आमचं मोठं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू आणि या ठिकाणी आम्ही नक्कीच निवडून येऊ असा आम्हाला विश्वास वाटतो. आम्हाला खूप चांगले वाटतं ह्या कार्यक्रमाचं, सगळ्यांनाच अभिनंदन वाटतं ह्याचं आणि आमच्यासाठी ठेवलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी ताईला असं साथ देऊया सगळ्यांचं. या प्रसंगी विभागातील महिलांनी आयोजित कार्यक्रमास प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरामॅन साई पवार सोबत गीता गुप्ता, पालिका प्रशासन, रबाले.